हॅलो फ्रेंड्स, सो आपण लास्ट लेक्चरला ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर सर्व्हिस जी होती ती कंप्लीट केलेली होती. त्याचा जो चार्ट आपण बनवणार आहोत तो आपण या लेक्चरला कंप्लीट करणार आहोत. सो राईट इट डाऊन फर्स्ट की हा चार्ट थोडा मोठा होणार आहे. सो मी स्टेप बाय स्टेप पहिला पार्ट मी ड्रॉ केलेला आहे, एअरवे ट्रान्सपोर्ट और पॅसेंजर ट्रान्सपोर्ट बाय एअर. सो हा पार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये कुठेतरी ड्रॉ करून घ्या अँड आय विल शिफ्ट टू द नेक्स्ट पार्ट, किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. एनिवे काही तुम्हाला जे कन्व्हिनियंट असेल त्याप्रमाणे करा. I will wait for just 1 minute and then I will move forward. Okay, so let's move forward. So airways झालेला आहे. Now next part is railways. ओके, सो रेल्वेचा पार्ट, रेल्वेजमध्ये एवढंच अनालिसिस आहे. आय थिंक तुम्ही एअरवेज लिहून घेतलं असेल, रेल्वेज लिहून घ्या. आफ्टर कम्प्लिटिंग रेल्वेज देन वी विल मूव्ह टू वॉटरवेज. येस, मिस झाला तो पार्ट.
सो वॉटरवेजचा पण आपण काल सगळा स्टडी केलेला आहेच. काहीतरी प्रॉब्लेम आहे. येस, हा. सो तुम्ही चार्ट कम्प्लीट करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, बुकमध्ये, कुठेही. सो एअरवे, रेल्वे, वॉटरवे झाले. रोडवे हा थोडा मोठा होणार आहे, त्याच्यामुळे आपण थोडं त्याच्यानंतरकडे येऊया. सो पहिले तुम्ही हे तिन्ही ड्रॉ करून घ्या. आय थिंक बऱ्यापैकी क्लिअर दिसतं आहे. आयदर स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये ड्रॉ करून घ्या पॉज करून. मी 1 मिनिट वेट करतो, लगेच मी पुढचा पार्ट सुरू करणार आहे. Okay, now let's start roadways, the biggest, what we can say.
ओके. सो रोडवेजचा पण आपण चार्ट प्रिपेअर केलेला आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्हली हा चार्ट जो आहे तो अशा पद्धतीने तयार होणार आहे. सो मी परत एकदा तुम्हाला प्रत्येक चार्ट तुमच्या डोळ्यासमोर आणतो. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा पटापट पॉज करून लिहून घ्या. एअरवेज असतील एम्बार्किंग और टर्मिनेटिंग ॲट नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स किंवा बॅगडोरा इन वेस्ट बेंगॉल जर असेल तर ते एक्झम्प्ट आहे, किंवा अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट ॲज अगेन्स्ट व्हायबिलिटी गॅप फंडिंग जर असेल विथ रिस्पेक्ट टू रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम्स एअरपोर्टचं ते एक्झम्प्ट आहे फॉर 3 years फ्रॉम
स्टार्ट ऑफ एअरपोर्ट असं म्हणून ठेवतो. ओके. आणि जर अदर केसेस असतील तर टॅक्सेबल ॲट फॉरवर्ड चार्ज, म्हणजे बाकी कुठच्याही एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस ज्या आहेत पॅसेंजर्ससाठी त्या एक्झम्प्ट आहेत. अगेन इन केस ऑफ रेल्वेज दोनच कॅटेगरीज आहेत, तीनच कॅटेगरीज आहेत. सो सॉरी, कुठेतरी मिस स्क्रीनचा प्रॉब्लेम होतो थोडा. I don't know why it is occurring. येस. सो अदर केसेस मध्ये टॅक्सेबल आहे फॉरवर्ड चार्ज मध्ये. ओके. देन रेल्वेज कडे येऊया. रेल्वेज मध्ये तीनच प्रकार आहेत. एक तर फर्स्ट क्लास किंवा एनी एसी कोच, मतलब एसी फर्स्ट टियर एसी, 2 टियर एसी, 3 टियर एसी कसाही असू दे. एक तर फर्स्ट क्लास तो एसी असो किंवा नसो, जनरली फर्स्ट क्लास एसी असतात, एसी और नॉन एसी, पण मी लिहून ठेवतो. सो फर्स्ट क्लास एसी असो किंवा नसो त्याच्यावर जीएसटी चार्ज केला जाईल. आणि दुसरा कुठचाही एनी एसी कोच जर असेल तर त्याचे टॅक्सेबल आहे फॉरवर्ड चार्ज अंडर, म्हणजे रेल्वेज त्यांच्याकडून जीएसटी कलेक्ट करतील. मेट्रो और मोनोरेल और ट्रामवे ह्या ज्या आहेत त्या एक्झम्प्टेड आहेत, आणि आणखी बाकी कुठच्याही केसेसमध्ये सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एक्झम्प्टेड आहेत. देन वॉटरवेजचा जर विचार केला तर इनलँड वॉटरवेज जर असतील तर ते एक्झम्प्ट आहेत. कोस्टल सी वॉटर जर असतील तर त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी यूज केला गेला तर एक्झम्प्टेड, पण प्रिडॉमिनंटली फॉर टुरिझम पर्पज जर असेल तर मात्र ती सर्व्हिस जी आहे ती टॅक्सेबल होईल. नाव कमिंग टू द रोडवेज. सो आपण एअरवेज, वॉटरवेज बघितले, रेल्वेज बघितले. नाव कमिंग टू रोडवेज. रोडवेज मध्ये आपण 4 प्रकार बघितले. एक तर मीटर्ड कॅब्स किंवा ऑटो रिक्षाज हे एक्झम्प्टेड आहेत. देन स्टेज कॅरेज म्हणजे थोडक्यात टॅक्सीवाले आणि रिक्षावाले. स्टेज कॅरेज म्हणजे आपण काय ते काल बघितलं होतं. जर स्टेज कॅरेज एसी असेल तर टॅक्सेबल आहे, नॉन एसी असेल तर एक्झम्प्ट आहे. तुम्ही कुठेही बघा एसी असेल तर टॅक्सेबलच आहे. सो तुम्हाला एक्झाम मध्ये जर एसी दिलेलं असेल क्लिअर कट, तर तुम्ही विचार करण्याची पण गरज नाही की ते टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे. स्ट्रेट अवे ते टॅक्सेबल करून टाकायचं. जर मुळात नॉन एसी असतील तरच एक्झम्पशन दिलेली आहेत. ओके. सो कॉन्ट्रॅक्ट कॅरेज मध्ये एसी असेल तर अगेन टॅक्सेबल आहे, नॉन एसी असेल आणि टुरिझम आणि हायर साठी दिलं असेल तर परत टॅक्सेबल आहे, पण पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी असेल तर ते एक्झम्प्ट आहे. आणि मोटर्ड कॅब्स, मिक्सी कॅब, रेडिओ टॅक्सीज जे आहेत, जर ईसीओ थ्रू तुम्ही सप्लाय केला असेल, तुम्हाला आठवत असेल तर आपण बघितलं होतं पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस तिथे कव्हर केलेली होती, म्हणून मुद्दाम मी इथे कव्हर केलंय की जर मोटर कॅब, टॅक्सी कॅब, रेडिओ टॅक्सी जर ईसीओ थ्रू सप्लाय केले असतील, म्हणजे ई कॉमर्स ऑपरेटरच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जात असतील, से फॉर एक्झाम्पल ओला किंवा उबर, तर ईसीओ विल बी लायबल, सप्लायर लायबल होणार नाही. आणि जर सप्लायर डायरेक्टली सप्लाय करत असेल तर ती सर्व्हिस जी आहे ती फॉरवर्ड चार्जच्या अंडर टॅक्सेबल होईल. ओके. सो दिस वॉज एंटायर चार्ट रिगार्डिंग पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही कुठेतरी ड्रॉ करून घ्या, थोडा मोठा झालाय लेंथला, पण इट इज कॉम्प्रिहेन्सिव्ह. त्याच्या 3-4 एंट्रीज आहेत त्यांच्या महत्वाच्या आहेत, त्या सगळ्या आपल्या या चार्ट मध्ये कव्हर होत आहेत. ओके. सो इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द इन्शुरन्स सेक्टर, ज्या इन्शुरन्स ऍक्च्युली खूप सोपा आहे आणि फार अनालिसिसचा पार्ट इन्व्हॉल्व होत नाही त्याच्यामध्ये. सो वी विल स्टार्ट इन नेक्स्ट लेक्चर. बाय.